फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि सगळीकडे उन्हाळ्याच्या वाळवणांची तयारी अगदी जोरात सुरू आहे। आपल्याला अनेक महिला उन्हाळ्याची वाळवणं करताना दिसतात। या महिला वाळवणं करतात तर अनेक महिलांना ही वाळवणं खायची असतात, पण त्यांच्याकडे खरोखरच वेळ नसतो। आता त्या करणाऱ्या महिला आणि न करणाऱ्या महिला यांचा संयोग मी माझ्या चॅनलवरती घडवून आणलेला आहे। कारण या महिला सुद्धा छोट्या छोट्या उद्योजिका असतात। त्या त्यांच्या गावातून हा व्यवसाय करत असतात आणि तुम्हाला माफक किमतीमध्ये चांगलं अन्न खायला मिळावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। म्हणून मी स्पेशली हा सेगमेंटच माझ्या चॅनलवरती सुरू केलेला आहे। त्या उद्योजिका आणि तुम्ही यांची मला गाठ घालून द्यायची आहे आणि त्या त्यांना जेवढं शक्य होईल तेवढा त्या तुम्हाला पुरवठा करतील। आज आपण अशीच एक मस्त चटकदार वाळवणाची रेसिपी बघणार आहोत। ती आहे बटाट्याचे पापड। ते आपल्याला कोण दाखवणार आहे आणि ते कसे बनतात हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर ज्ञानेश्वरी ताई, अहो ज्ञानेश्वरी ताई, येऊ का? हो या। कशा आहात तुम्ही? मस्त। व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते। या आहेत ज्ञानेश्वरी ताई धोंडे। ताई, आज तुम्ही आम्हाला बटाट्याचे पापड दाखवणार ना? हो, अगदी व्यवस्थित। हो, म्हणजे माझ्या व्ह्युअर्सना पण जमले पाहिजे। हो चालेल। आणि जर का त्यांना हवे असतील तर तुम्ही पाठवता ना? हो। चला बघूया। ताई दाखवता? हो या, चला। यासाठी काय काय साहित्य लागतं? बटाटा लागतो, साबुदाणा तांदूळ लागतो, परत एक मिनिट काय म्हटलं? साबुदाणा तांदूळ? हो, साबुदाणा तांदूळ म्हणजे आमच्याकडे साबुदाणा तांदूळ म्हणतात, पुण्यामध्ये साबुदाणा म्हणतात। तुम्ही इथे साबुदाणा तांदूळ म्हणता? हो, आमच्याकडे साबुदाणा तांदूळ म्हणतात। माय गॉड, अहो मी किती घाबरले। तांदूळ कुठे आले उपासाच्या या पापडांमध्ये? साबुदाणा तांदूळ म्हणतात। या ना, दाखवते। बटाटे, साबुदाणा, लाल तिखट, मीठ आणि हिरवी मिरची। याचं प्रमाण किती घेतलंय? 1 किलो बटाटा, 1 किलो शाबूचा तांदूळ, 1 छटाक मिरची आणि लाल तिखट टाकायचं असेल तर चवीनुसार लाल तिखट टाकायचं आणि मीठ ते पण चवीप्रमाणे। वहिनी, हा जो बटाटा आहे ना, हा एकदम मोठा जड आणि असा वेगळा आहे। त्याची थोडी सालं अशी आलेली आहेत। कोणत्या पद्धतीचा बटाटा आहे हा? इंदूर बटाटा आहे। इंदूर बटाटा? हो, इंदूर बटाटा आहे। कारण की ह्याची चव पण चांगली असती आणि ह्याचा जास्ती चिकटपणा असतो, कारण की खायला एकदम असा छान लागतो। दुसरा बटाटा येतो चवीला असं पांचट लागतो आणि त्याला असं पाणी सुटतं। अच्छा, म्हणून तुम्ही इंदूर बटाटाच इंदूरच बटाटा वापरतो। त्याच्याशिवाय तुम्ही वापरतच नाही, दुसरा कुठलाच बटाटा घेत नाही। अच्छा, आणि साबुदाण्याबद्दल पण असं काही आहे का? नाही, साबुदाणा आम्ही नेहमीचा आमचा बिग बॉस असतो, बिग बॉसच वापरतो। अच्छा, मग त्याच्यात पण काही क्वालिटी असतात ना? सुपर डिपर अशा काय? आमची सुपरच असते, म्हणजे चांगल्या भारी क्वालिटीचा साबुदाणा वापरतो। बघूया कसा आहे हा साबुदाणा। अरे वा, चांगला व्यवस्थित टप्पोऱ्या दाण्याचा आहे। सुपर बिग बॉस म्हणे, मस्त छान आहे। आणि वहिनी, ही जी मिरची घेतली ही तिखट मिरची आहे ना? तिखट मिरची आहे। ते काळी मिरची आहे ना, खूप तिखट असते, तेच तिखट लागते। ते दुसरी मिरची एवढी तिखट नसती ना, पण त्याने एवढी चव येत नाही, म्हणून आम्ही काळी मिरचीच वापरतो। अच्छा व्ह्युअर्स, वहिनींनी 2 सिक्रेट तर सांगितले, एक इंदुरी बटाटा आणि बिग बॉसचा साबुदाणा। अजूनही ते आपल्याला खूप टिप देणार आहेत। बघूया करता करता आपल्याला काय काय शिकता येतंय ते। आता काय करताय? आता बटाटे धुवून घ्यायचे आणि मग कुकरला लावायचे। मी आता धुवून घेते। हे बघा ताई, मी बटाटे आता हे स्वच्छ धुवून घेतले। आता हे कुकरला टाकणार मी। हे साईडला ठेवते। पाणी किती घातलं? 1 तांब्या पाणी टाकलं। अच्छा, व्ह्युअर्स, 1 किलो बटाट्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवलं, अगदी बटाटे शिजायला टाकेपर्यंत। पण वहिनींच्याकडे आज 5 किलोची ऑर्डर आहे आणि मशीनला 5 किलो शिवाय पीठ मळून होत नाही। त्याच्यामुळे आता ह्याच्या सगळी पुढची प्रोसेस आहे ना, ती आपण 5 किलो बटाट्यांची दाखवणार आहोत। मशीनमध्ये 5 किलो बटाट्याशिवाय काही पीठ मळून होत नाही, तेव्हा आपण या 5 किलोची प्रोसिजर कशी चालणार आहे ते सगळं जाणून घेऊया। दाखवता ना वहिनी? हे 5 किलो बटाटे। हे असे तुम्ही 5 किलो कुकर मध्ये भरले
आणि किती शिट्या केल्या? 2 शिट्ट्या केल्या. ज्ञानेश्वरी ताईंचा सगळा परिवारच त्यांना मदत करत असतो. या आहेत ज्ञानेश्वरी ताईंच्या भाऊजे, म्हणजे त्यांच्या भावाच्या मिसेस. ताई, तुमचं नाव काय? मयुरी शिंदे. मयुरी शिंदे, नमस्ते. नमस्ते. आणि या आहेत त्यांच्या दिरांच्या मिसेस. ताई, तुमचं नाव काय? धनश्री. ओ, नमस्ते. ऑर्डरचे 5 किलो बटाटे या आता सोलून घेत आहेत. मी पण सोलू का? हा, सोला ना. अशा पद्धतीनं यांनी 5 किलो बटाटा झपझप सोलून काढला. आता काय करताय? आता हे बटाटे खिसून घ्यायचे. मी आता खिसून घेते. हा, हे प्रत्येक वेळेला तुम्ही हातानेच किसून घेता का? हातानेच खिसून घेते. बापरे, त्यांचा स्पीड जबरदस्त आहे. एवढ्यात त्यांनी 4-5 बटाटे किसले पण. ताई, हे बटाट्याचे पापड करायला तुम्ही कुठे शिकला? आईकडे. आईने शिकवलं? आईचा पण व्यवसाय होता का? नाही, आम्ही घरी खाण्यासाठीच करायचो. आणि आता इकडे कसं आम्ही जॉईंट फॅमिली आहे, घरात 2 जणी बसूनच असतात. म्हणून मग म्हटलं चला बघूया तर काय करून, नाही का, थोडं खाली करायला. मग बटाटे पापड आमचे छान होतात आणि भरपूर ऑर्डर पण येते आम्हाला. आम्ही घरच्या घरी बसल्या काय करायचं म्हणून करतो. किती वर्ष झाली हे सुरुवात करून? आता 2-4 वर्ष झाली आम्ही करतो. अच्छा, मग तुम्हाला पहिली ऑर्डर कधी आली? पहिली ऑर्डर लगेच, म्हणजे आम्ही थोडंफार दिलं. 5 किलोचं अगोदर करून बघितलं. 5 किलो पासून मग आता आम्ही 50-50, 150 किलोचं करतो. अच्छा, पण जेव्हा ते पहिल्यांदा तुम्ही बनवलं तेव्हा काय तुम्ही आजूबाजूच्यांकडे जाऊन सांगितलं का? हो, अगोदर मी आणि माझ्या सासूबाईंनी मार्केटच्या दुकानामध्ये गेलो. तिथं दाखवलं आम्ही असं असं करतोय, बघा आमची टेस्ट करून म्हणून. मग त्यांनी टेस्ट केली, त्यांना आवडलं, खूप आवडलं त्यांना. आणि आता त्यांची आम्हाला भरपूर ऑर्डर असते. अरे वा, खरंच तुम्ही अगदी उद्योगी आहात. हे बघा, 5 किलो बटाटा किसून एवढा होतो. आता काय करताय? आता हे मिरची 200 ग्रॅम वाटून घेते. आता काय करताय? आता ह्याच्यात मळून घ्यायचं. पीठ मळून घ्यायचं. अगोदर बटाटा टाकायचं. हा 5 किलो बटाटा टाकलेला आहे, जो आपण उकडून किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पाणी घालायचं. हे किती घातलंय पाणी? असं एक छोटी पातीलं, एवढं पातीलं भरून घ्यायचं. अच्छा, एवढं लागतं का पाणी? हो, लागेल तसं मग वतायचं थोडंफार. आता ह्याच्यात मीठ टाकायचं. हे एक मोठी वाटी मीठ लागतं. एवढी मोठी वाटी मीठ लागतं. वाटलेली मिरची ह्यात घालायची. टाकायची. आता पण हिरव्या मिरचीचे पापड करतोय ना? आता हिरव्या मिरचीचे करतो. आणि लाल तिखटाचे पण होतात ना? हो, लाल तिखटाच्या नंतर मी हे झालं ना की ते हाताने मळून दाखवते ते. हो, चालेल. हे काय आहे? हे साबुदाणा पीठ आहे. अच्छा, हे किती घेतलेलं आहे? हे 5 किलोचे. 5 किलो बटाटे, 5 किलो साबुदाणा पीठ. आणि तुमच्याकडे ही गिरणी आहे का? हो, आमची घरचीच गिरणी आहे, घरीच दळून घेतो आम्ही. अरे वा, म्हणजे सगळं कसं अगदी शुद्ध मिळतं तुम्हाला. घरी. हे पीठ कधी टाकायचं? आता मिशन चालू केली का, हे पीठ चालू असतानाच टाकायचं. मी मिशन चालू करते. वहिनींनी सांगितलं हा गोळा मळायला अर्धा ते पाऊण तास लागतो आणि तो अगदी असा मऊ असा स्पॉन्जी होतो. आपण बघूयात झाला की कसा होतो ते. आणखीन थोडं पाणी घालून घेते. आताशी फक्त 15 मिनिटं झालेली आहेत आणि तो गोळा हळूहळू आकार घेतोय आणि त्यांनी आता पातेलं सोडायला सुरुवात केलेली.
हातावरती घेऊन चेक केलं, हाताला एकदम सॉफ्ट आणि मऊ मऊ लागतंय, फारसं चिकटत नाहीये. बघा मी पण चेक केलं पण चिकटलेलं नाहीये. आता ते झालेलं आहे आणि ताईंनी मशीन बंद केलं. आता काय करताय? आता हे पीठ एका भांड्यात काढून घेते हा. आणि ते पापड घालायला सुरुवात करायची. याला काय आपण तेलाचा हात वगैरे लावतो? काही लावायची गरज नाहीये. मग ते कसं काढता तुम्ही? नाही, मी पाण्याचा हात घेणार आणि काढणार. हो का, दाखवा बरं. ते एका भांड्यात काढून घेते. हा. ज्ञानेश्वरी ताईंनी असं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे. आणि त्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. 1 किलो मध्ये किती पापड बसतात? 1 किलो मध्ये 90 ते 85 पापड बसतात. अच्छा. आणि हे मशीन जे आहे ना, हे मळायचं, हे तुम्ही कितीला घेतलं? हे मिशन 1 लाखाला पडली आम्हाला. 1 लाखाला? हो, 1 लाखाला सुरुवातीला घेतली आम्ही मिशन. अरे बापरे. ही मशीन सगळीकडे विकत मिळते? हो, पुण्यात भेटते. पण बिघडल्यावरती ह्याचा खूप त्रास होतो. हाताने मळायला लागतं मग. अच्छा. आणि हे चिकट असल्यामुळं जड जातं मळायला, हात खूप दुखतात ह्यानी. ओ, म्हणून तुम्हाला ते मशीन घ्यावंच लागलं. हो, आम्ही पहिलं हाताने करायचं 1-2 किलोचं. पण ते हाताने केलेलं असं घट्ट पीठ व्हायचं, जाड पण व्हायचे आणि त्रास पण खूप व्हायचा. अच्छा. मग तो जाड पापड झाला तर तो मोडत असेल ना? हो, मोडत नाही पापड, पण असं कडक होतो मग तो. अच्छा, म्हणजे तळ्यावर खुसखुशीत नाही लागत. म्हणून तुम्हाला ते मशीन घेणं भागच झालं. हो. मग ते कधी बिघडलं तर मग काय तुम्ही करता? आम्ही बिघडलं तर मग ते काय पुण्यातून माणूस बोलवतो. हा. पण त्याचं नुसती यायची 2000 रुपये फी आहे त्याची. 2000? 2000 रुपये. बापरे. नुसती बघायला यायची 2000 रुपये फी घेत होतो. हो. व्ह्युअर्स, यांची मेहनत बघितली. या मशीनमुळे त्यांचं काम थोडंसं म्हणजे अक्षरशः 5% सोपं झालं. कारण हे सगळं हातांनी मळणं हे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे यांचं खरंच मला खूप कौतुक वाटतं. आता हे उचलून गच्चीवर घेऊन जायचं आणि पापड घालायचे. हो. या आहेत शकुंतला धोंडे ताई. नमस्ते. नमस्ते. या ज्ञानेश्वरी ताईंच्या सासूबाई आहेत. या पण पापड करायला मदत करतायत. कसं करायचं आता? आता हे मळून घ्यायचं परत हाताने. अच्छा. थोडं थोडं. ओ, भरपूर मळायला लागतं नाही याला? परत हाताने मळून घ्यायचं. हा. आणि छोटे छोटे असे गोळे करायचे या प्रमाणात. ओ, एवढे. बर. आता मला तिथं बसायला लागेल. हो. आता गोळे करतात, तुम्ही इथं बसा, पलीकडे बसा. हो. एक गोळा घ्यायचा. आता हे मिशनला असं इथे ठेवायचा. मिशन अशी प्रेस करायची. मिशन प्रेस झाली की हे उचलायचं. हे उचलून असं इकडे टाकायचं. हो, पापड झाला तयार. परत दुसरा तसंच करायचं. आणि याला तुम्ही तेलाचा हात लावता का? अजिबात नाही. तेल हा प्रकाराने वापरतच नाही. कसलं असते, कारण तेलाचा आहे ना वास येतो आणि तेलाने पापड खराब होतात. जास्त हे पापड वर्षभर राहतात. ते तेल लावलेले पापड 4-5 महिन्यातच खराब होतात. अच्छा. म्हणून आम्ही तेल वापरतच नाही. ओ, ग्रेट. आणि तुम्ही तिखटाचं पण बनवता ना? हो, लाल तिखटाचे पण बनवतो. अच्छा, ते कसे बनतात? ते पण आपण हिरव्या मिरची टाकतो ना, त्याच्याऐवजी लाल तिखट टाकायचं. अच्छा, ते पण दाखवणार ना मला? हो, दाखवणार. हो. हे बटाटा आणि साबुदाणा पीठ आहे नुसतं मिक्स केलेले. आता ह्याच्यात आहे ना लाल तिखट टाकायचं. अच्छा, ते पण तुम्ही मशीन मधनं काढून घेतलं? नुसतं मिशन मधनं काढून घेतलं. हे किती किलो आहे? हे 2 किलोचं आहे. त्याच्या 2 किलो मध्ये मी आता हे 50 ग्रॅम मिरची पावडर टाकते. अच्छा. आता तुम्हाला 2 किलोची ऑर्डर आहे का? हो, 2 किलोची ऑर्डर आहे. हा. आणि ही मिरची पावडर कोणती विशिष्ट वापरायला लागते का? हो, आपली मिरची पावडर लवंगी मिरची म्हणतो ना, ते मिरची पावडर. अच्छा. थोडंसं पाणी घालायचं. हा.
हे आता एक जीव करून घ्यायचं हा. पूर्ण. हा. एक जीव होतं हाताने केलं की. अच्छा, तर छान रंग किती सुंदर आलाय. ही फक्त लवंगी मिरची आहे, हो. तरी त्याचा इतका सुंदर रंग आहे. वा. आता हे झाले, ह्याचे पण गोळे करून घेऊया. हो. हे असे गोळे करून घ्यायचे. हा. हा यांचा मुलगा रुद्र आहे आणि तोही आईला पापड वाळत घालण्यासाठी मदत करतो. अशा पद्धतीने हे झाले लाल आणि हे झाले पांढरे. एवढ्या मेहनतीने केलेले पापड ज्ञानेश्वरी ताई मला तळून दाखवत आहेत. वा, काय मस्त फुललाय. ताई तुम्ही याच्यात पापड खार सोडा वगैरे काहीच वापरत नाही ना? काहीच वापरत नाही, काहीच. नुसतं साबुदाणा, हा. बटाटा आणि तिखट. तरी पण इतका फुललेला आहे. हे आमचे साबुदाणा बटाटा पापड टेस्ट करून सांगा कसे झालेत ते. ओ नक्की. हा. वा, दिसायला तर काय अप्रतिम दिसत आहेत. पहिल्यांदा मी हा मिरचीवाला खाऊन सांगते. हे पापड ना मी आयुष्यभर खात बसेन. इतके टेस्टी आणि इतके हलके आणि इतके मस्त आहेत. आता लालवाला खाऊन सांगते. बापरे, हातातच तुटतो, इतका हलका दिसतोय. एकदम टेस्टी बाबा. काय बनवले तो पापड, कमाल आहे कमाल. मी खरं सांगते, मी आता ह्याच्यापुढे आयुष्यभर तुमच्याचकडनं पापड घेणार. तुम्ही जर का मला दिले नाहीत ना तर बघा, मी असं करणार की इथे घेऊन दारात बसणार, पापड द्या, मी घरी जाणार नाही. इतके छान बनवलेत, खोटं नाही सांगत. किंवा तुमचं मी असं खूप माझं कौतुक नाही करत आहे. मी पापडाचं भूत आहे, मला खूप पापड आवडतात आणि हा एक्सलंट आहे. या पापडांचा दर काय आहे? आता मी 200 रुपये किलो देते. हा. आणि कुरिअर करायचं म्हणलं तर कुरिअरचा खर्च वेगळा पडेल, कारण की मी आतापर्यंत कधी केलं नाहीये ना. आजूबाजूला मी असं मटेरियल देते, खूप मजाही असतं ह्यात. मी आता जर हे झालं तर मी प्रयत्न करेल कुरिअर कसं करायचं, काय करायचं बघून मी म्हणजे ठरवल, नाही का. हा, म्हणजे मग कुरिअर करण्यात हार मानणार नाही ना? नाही नाही, मी आतापर्यंत कशातच हार मानली नाहीये आणि इथून पुढेही मानणार नाहीये. मग तुम्ही कुरिअर करण्यात पण यशस्वी होणारच. हो. त्याच्यात किती अडचणी आल्या, हो, किती अडचणी आल्या तरी मी यशस्वी होणारच. आणि माझ्या व्ह्युअर्सना तुम्ही माल पोहोचवणार. हो. काय व्ह्युअर्स, तुम्ही माझ्या चॅनेलवरती या ज्या उद्योजक स्त्रिया बघता आहात तर त्या सगळ्या होतकरू आहेत आणि त्या पहिल्यांदाच चॅनेलवरती आलेल्या आहेत आणि त्या मोठ्या लेवलवरती उतरत आहेत. त्यांच्याकडून काही 19-20 होऊ शकतं. म्हणजे आता तर ज्ञानेश्वरी ताई खूपच छान बोलतायत, पण काही जणींना नीट बोलायला जमत नाही, काहींना पत्ते लिहिता येत नाहीत, काहींना कुरिअर करता येत नाहीत. पण तुम्हाला चांगला माल खात्रीशीर हा मिळणारच. थोडासा वेळ लागेल, म्हणजे कधी ऑर्डर तयार नसेल ते तुम्हाला सांगतील 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील. कधी कधी कुरिअर उशिरा येऊ शकतं किंवा मागे पुढे होऊ शकतं, वेळ लागू शकतो. तेव्हा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, थोडंसं यांना सांभाळून घ्या. पण तुम्हाला चांगलं खायची जी हमी आहे ती मी तुम्हाला देते, कारण मी या सगळ्या रत्नांना अगदी शोधून शोधून काढलेलं आहे. ज्ञानेश्वरी ताई, खूप थँक्यू. तुम्ही काय अप्रतिम आम्हाला पापड शिकवलेत आणि इतके सुंदर पापड केलेत आणि वरती हमी पण घेतलीत की तुम्ही सगळ्यांना ते खाऊ घालणार आहात. मनापासून धन्यवाद. ताई, तुमचे पण थँक्यू. माझा व्यवसाय वाढायला तुमची ही मला मदतच होईल.